नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मी आज आलेलो आहे, व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी आज आलेलो आहे माझ्या कुलदेवतेच्या दर्शनाला. श्रावण महिना चालू आहे ना सध्या मंडळी, तर कुलदेवतेच्या दर्शनासाठी आलो आहे. बघा मी माझं कुलदेवतेचं जे स्थान आहे ते कराडजवळ आहे. ते 19 किलोमीटर, कराडपासून 19 किलोमीटर अंतरावरती आहे. उमरजपासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तर मी हे बघा, तुमचं माझं कुलदैवत आहे ते कालभैरव आणि बालभैरव, हे दोन्ही असे भैरवनाथाचे स्थान आहे. हे खूप जागृत स्थान आहे मंडळी. त्या स्थानाचं दर्शन घ्यायला आलो आहे मी. माझ्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. तर तुम्ही पण घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण सर्वांनी भैरवनाथ महाराज की जय असं बोलून त्यांचं दर्शन घ्या. आणि आता मी यापुढे जाणार आहे माझ्या कुलदेवतेच्या दर्शनाला. ह्याच गावामध्ये आहे, पण ते ओढ्याच्या पलीकडे आहे. एक ओढा लागतो छोटासा, 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आपण तिकडेच चाललेलो आहोत. पावसाळ्याचे दिवस आहेत, पण एक थेंबसुद्धा पाऊस नाही आहे. ओढा बघा, आजूबाजूला बघा कसं ग्रीनरी आहे, खूप छान वाटतं. ओढ्याचं पाणी बघा कळकळ कळकळ वाहत आहे. हा ओढ्यामध्ये पावसाळ्यामध्येच पाणी असतं. आता आपण ब्रिज क्रॉस करून पुढे चाललो आहे. ब्रिजच्या सेंटरला आलो आहे आपण. बघा खूप मस्त वाटतं इकडे, स्वच्छ, आणि कचरा बघा दिसत नाही आहे. ही बस आली आहे ना, ही बस 11 मारुतींपैकी एक मारुती मसूर या गावी आहे. तर त्या दर्शनासाठी ते भाविक आलेले आहेत. बघा हे कुलदेवतेचं मंदिर आहे, तर आपण कुलदेवतेच्या दर्शनासाठी चाललो आहे मंडळी. ही दीपमाळ आहे, हा गणपती आहे दीपमाळेवरचा. तर आपण आतमध्ये जाऊया. हे भव्य सभा मंडप आहेत आतमध्ये. आपण आतमध्ये जाऊया शिवराजाने. इथे आपलं बघा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमस्ते. म्हणून माझ्या कुलदेवतेचं दर्शन तुम्हीही घ्या. इकडे एक महालक्ष्मी आणि अंबाबाई असे 2 मूर्ती आहेत, तुम्ही बघू शकता. दोन्ही देवींच्या मूर्त्या आहेत इथे. तर आपण चला, तर मग पुढे आपण चाललो आहे. ग्रामदेवतेकडे माझा, ही ग्रामदेवता आहे, दैत्यनिवारणी नाव आहे त्यांचं. कराड शहरामध्ये, शहरापासून जरा लागूनच आहे. जे कोल्हापूर नाका आहे ना, तिकडेच आहे यांचं मंदिर. त्यांचं पण दर्शन घेऊया. दैत्यनिवारणी प्रसन्न, श्री दैत्यनिवारणी प्रसन्न असं लिहिलं आहे. खूप सभामंडप खूप शांत आहे आणि खूप प्रसन्न वाटलं मला. गाभाऱ्यात कोणीच नव्हतं, संडे होता, पण एवढं काही वर्दळ नाही आहे. कारण मंगळवारी शुक्रवारी यांच्या देवीचे वार असतात ना, तेव्हा सर्व गावातली लोक इथे आरतीसाठी पूजेसाठी येत असतात. किंवा काही मागणं असेल, देवीसाठी काही नवस वगैरे केलेलं असेल, तर मंगळवारी शुक्रवारी येत असतात. ह्यांचं ह्या देवी खूप जागृत आहे, खूप प्रसन्न वाटलं मला. तुम्ही बी दर्शन घ्या. तर आपण घाटावरती आलो आहे. कोयना आणि कृष्णेचा संगम आहे इकडे. तर आपण कृष्णामाईचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे कृष्णा नदीवरती. तर बघा ही छोटी छोटी मंदिरं आहेत बघा इकडे. तर त्या मंदिरांचं पण दर्शन घेतलं आहे आपण जाऊन. सध्याला मी बाहेरूनच तुम्हाला हे दाखवतो आहे, आतमध्ये अलाव नाही आहे तसं. हा बघा कृष्णा कोयनेचा घाट आहे. आणि संगम तुम्ही स्थान ऐकलेलं असेल, संगम कृष्णामाई मंदिर कराड. हे कृष्णा मातेचं मंदिर आहे. ही आमची ग्रामदेवता आहे. बघा आईचं दर्शन घ्या. कृष्णामाई माते की जय, श्री कृष्णामाई प्रसन्न.
हे आमच्या देवीचं, ही आमची ग्रामदेवता आहेत. आम्हाला तशा 2 ग्रामदेवता लाभलेल्या आहेत, एक दैत्यनिवारणी माता आणि कृष्णामाई माता. तर यांचं पण आपण दर्शन घेऊया. हा कृष्णेचा घाट आहे पूर्ण. नदीला एवढं पाणी नाही आहे कारण पाऊस जास्त झाले नसल्यामुळे नदीला एवढं पाणी नाही आहे. हे छोटी छोटी मंदिर आहेत आणि खूप वेगळं वाटतं, चांगलं वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे. तुम्ही पण ह्या ठिकाणाला भेट द्या नक्की मंडळी. खूप तुम्हालाही सुंदर वाटेल, छान वाटेल. परतीचा प्रवास करायचा होता की आणि कोल्हापूर गाठायचं होतं म्हणून मी थोडंसं फुटेज घेतलेलं आहे. तर मी थोडंसं फुटेज घेऊन आता मी कोल्हापूरला जाणार आहे. महालक्ष्मी श्री 3.5 शक्तिपीठापैकी पहिलं शक्तिपीठ आहे, महालक्ष्मीचं शक्तिपीठ आहे. तिकडे जाणार आहे मी. सध्याला मी तिकडे जाता जाता मला दत्त मंदिर लागलं आहे. हे 100 वर्ष जुनं दत्त मंदिर आहे. तर मी या काकींकडून हार विकत घेतो आहे. या आजींनी मला माहिती दिली की विचारपूस केली असता हे मंदिर किती वर्ष जुनं आहे. तर हे मंदिर 100 वर्ष जुनं आहे असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मी ह्या मंदिरामध्ये जाण्याची माझी इच्छा खूप झाली. आता मी हार घेतला आणि मंदिरामध्ये बघा चाललो आहे. तर बोला मंडळींनो सगळ्यांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं बोलून त्या मंदिरातली पालखीचं दर्शन घ्या सगळ्यांनी. मंडळींनो हे आहे ना मूळ मंदिर आहे. त्याच्यामध्ये बघा समोर भगवान श्री दत्तात्रयांची मूळ मूर्ती आहे. ही 100 वर्ष जुनी मूर्ती आहे असं मानलं जातं. विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे बघा. हे जे पुजारी आहेत ते ग्रंथ वाचत होते. गुरुचरित्राचं पारायण चालू होतं त्यांचं. श्रावण महिना आहे ना. आणि त्या मंदिराच्या मागे बघा औदुंबराचं वृक्ष आहे, भलं मोठं वृक्ष आहे, खूप जुनं आहे ते. तिकडे गेल्यावर मला वेगळीच शांतता आणि प्रसन्नता जाणवली. आणि इकडे एक विहीर आहे पण दाखवतं. 5 प्रदक्षिणा घातल्या. तर मित्रांनो तुम्ही पण या मंदिराला एकदा भेट द्या. तर मी दत्त महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. तर मित्रांनो मी चाललो आहे आता कोल्हापूरच्या दिशेने श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो या मातेचा महिमा असा आहे, ही 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. तर मित्रांनो आपण एक ओटी, सुंदरशी ओटी घेतलेली आहे महालक्ष्मी आईसाठी. एक कमळाचं फूल घेतलं आहे, वेणी घेतली आहे आणि एक हार घेतला आहे आईसाठी. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ज्याला अंबाबाई म्हणूनही ओळखले जाते, तिचे एक मोठे धार्मिक महत्त्व आहे. ती एक शक्तिपीठांपैकी एक आहे आणि तिची पूजा अनेक भक्त करतात. देवी महालक्ष्मी ही धन, समृद्धी आणि शक्तींची देवता मानली जाते. मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा आहे आणि ते चालुक्य राजवंशाच्या काळात बांधले गेले असे मानले जाते. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे.
येथे सती मातेचे डोळे पडले होते असे मानले जाते. या मंदिराला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे, कारण येथे देवीची पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही भक्तांच्या अतोनात श्रद्धेचे स्थान आहे. येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. तर मंदिरात येण्यासाठी साधारणपणे सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत उघडते. मंदिरात प्रवेश विनामूल्य आहे असे म्हटले आहे. कोल्हापूर विमानतळ हे जे मंदिरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानक जे मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे. मध्यवर्ती बसस्थानक हे जे मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्ही या सर्व विविध माध्यमातून तुम्ही ह्या मंदिराला भेट देऊ शकता. तर बघू शकता तुम्ही, मी आता दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. भली मोठी रांग होती. श्रावण महिना चालू असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी विविध शहरातून विविध राज्यातून लोक इकडे येत असतात आणि लोकांचा भक्तीचा ओघ खूप भरभरून असतो. त्यामुळे मला 1 ते 1.5 तास या लाईनीमध्ये लागले आणि मी दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाव नसल्यामुळे किंवा कुठलंही व्हिडिओ शूटिंग अलाव नसल्यामुळे अलाउडच करत नाहीत ते, त्यामुळे तिकडचं शूटिंग मी घेऊ शकलो. बाहेरचा जो आजूबाजूचा परिसर तो मी दाखवायचा तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करत आहे. मंदिराच्या आजूबाजूला थोडंसं बांधकाम वगैरे चालू आहे. हे बघा, नक्षीकाम एकदम पुरातन आहे, दगडी आहे, पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे सर्व. ही बघा भली मोठी लाईन आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. आता तिथे जवळ असलेलं मी दत्त महाराजांचं मंदिर ते दाखवत आहे. हे भिक्षास्थान आहे. दत्त महाराज दर 12 वाजता रोज 12 वाजता इथे भिक्षा मागण्यासाठी येतात ह्या मंदिरात, असं महत्त्व आहे. तर मी त्यांचं दर्शन घेतो. हे सर्व मंदिराच्या बाजूला दुकान आहेत, ज्यामध्ये ओटी, विविध मूर्त्या, परत दागिने, परत पूजा भंडार, पूजेचं सामान, साहित्य सर्व भेटून जाईल तुम्हाला. हे 5 शिखर आहेत, ते खूप युनिक आणि मस्त दिसतात आहेत. मंदिराची शोभा वाढवतात ते शिखर 5. हे सभामंडप आहेत, याचं काम चालू आहे. इथे सभामंडप होता मोठा. मंदिराच्या आजूबाजूला छोटी मोठी देवळं आहेत, ते तुम्हाला पाहायला भेटतील. हे दीपमाळी आहेत, 3 दीपमाळी आहेत मोठ्या. दिवाळी परत ह्या सणांना ह्या दीपमाळी पेटवल्या जातात खूप. आणि ह्या प्रसाद आहे बघा, लाडूचा प्रसाद मी घेतलेला आहे. मंदिरातून मला 2 नारळ, एक पूजेसाठी आणि एक याच्यासाठी मी घेतलेलं आहे मंदिरातून. इथे तोफखाना आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणकर नम्रता व्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. तर मी परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे मुंबईच्या दिशेने. आणि आज आहे ना, माधुरी हत्ती आहे ना, त्यांच्यासाठी आहे ना, तिच्यासाठी रॅली निघाली आहे. त्यामुळे मला खूप 1 ते 1.5 तास कोल्हापूरातून बाहेर पडणं उशीर झाला.